ओम साईराम मित्रांनो, मी अखिलेश ठोंबरे बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करत आहेत ॲग्रो बिझनेस. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला टोमॅटोचा प्लॉट दिसत आहे. हा प्लॉट सुरू झालेला आहे. याच्याविषयी एक डिटेल व्हिडिओ आपला लवकरच येणार आहे. मित्रांनो, थोडंसं केनरला इलेक्ट्रिशियनचं काम होतं म्हणून आपण या भाऊंना बोलून घेतलेलं आहे. थोडं आपलं जे काम आहे ते करून घेतलं. त्यानंतर आपण डॉग्सला खेळण्यासाठी फ्री केलेलं आहे त्यांच्या ग्राउंडवरती. त्यांचं खेळणं वगैरे कंप्लीट करून आपण त्यांची फीडिंग वगैरे आवरून क्लिनिंग वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आलं म्हणजेच अद्रकच्या प्लॉटविषयी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपला प्लॉट. हा प्लॉट आपण जूनमध्ये लावलेला होता. त्याची लागवड जूनची आहे. तर आपण अद्रकचे कंद लावले होते. एका एकरसाठी जवळपास 10 क्विंटल असे लागतात. तर हे लावायचे कसे? जवळपास 4 फूटचा बेड असतो. बेड पहिले सवन करून घ्यायचा, नंतर त्याच्यावर माती लोटायची. याला ठिबक सिंचन असतं आणि जवळपास 4 ते 5 इंचाच्या अंतरावरती हे लावता. मित्रांनो, हे लावताना त्याला आपण बुरशीनाशक ट्रीटमेंट करून घेतो. त्यानंतर 8 दिवसांनी आपण राऊंडअपची फवारणी करतो. या पिकाची मॅच्युरिटी असते 9 महिन्यानंतर. तुम्हाला आपला अद्रकचा प्लॉट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला याच्या संदर्भात काही माहिती हवी असली तरी तुम्ही सांगू शकता. मित्रांनो, हे आहे आपला आजचा हॅपी कस्टमर. तुम्ही बघू शकता या चिमुकल्यांनी लव बर्ड्स घेतलेले आहे केजसोबत पूर्ण सेटअप. तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे. आपला हाच प्रयत्न असतो की आपले प्रत्येक कस्टमर खुश होऊन त्यांची जी काही वस्तू असेल ती आपल्याकडनं घेऊन जावं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही चिमुकली जाताना किती सुंदर अशी स्माईल देऊन जात आहे. मित्रांनो, हे आपले लॅब्राडोरचे फिमेल पपीज. अतिशय टॉप क्वालिटीमध्ये पपीज उपलब्ध आहे. कोणाला हवे असल्यास स्क्रीनवरती नंबर दिला आहे. ही आहे रेअर कलरमध्येच म्हणजेच व्हाईट जर्मन शेफर्ड. अतिशय हा रेअर कलर आहे. लॉंग कोटमध्ये ही फिमेल आहे, 13 महिन्याची फ्रेश फिमेल. त्यानंतर हे आहे आपली जर्मन शेफर्डचं मेल पपी. हा अगदी योग्य रेटमध्ये द्यायचा आहे. कुणाला लागल्यास संपर्क करावा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणखी काही नवीन गोष्टी घेऊन. धन्यवाद.